नमस्कार मित्रांनो, महादर्पणमध्ये आपलं स्वागत आहे. अंमळनेर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. आज दोन नेत्यांमध्ये, दोन उमेदवारांमध्ये नगराध्यक्ष पदाची लढत लागणार आहे. त्यापैकी एक शहर विकास आघाडीचे जितेंद्र ठाकूर आहेत आणि दुसरे म्हणजे शिंदे सेनेचे डॉक्टर परीक्षित बाविस्कर. आज आपल्या व्यासपीठावर आहेत डॉक्टर परीक्षित बाविस्कर, जे शिवसेनेकडनं, शिंदे सेनेकडनं नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढणार आहेत. आपला थोडक्यात परिचय द्याल तर बरं होईल आपल्या प्रेक्षकांना. मी डॉक्टर परीक्षित श्रीराम बाविस्कर. माझी उमेदवारी शिंदे गटाकडून जाहीर झालेली आहे. श्रीदादांनी मला ही उमेदवारी दिलेली आहे. शिंदे गटाकडून जी अंमळनेर नगरपालिकेची जी अनुसूचित जमातीची जागा निघली होती त्याच्यामध्ये राखीव सीटमध्ये मला उमेदवारी मिळालेली आहे. मी माझं शिक्षण, माझं बालपण, माझं सर्व इथेच गेलं आहे. आमचा बाविस्कर परिवार खूप मोठा आहे. माझी काकू पण इथं नगरसेविका होती 2000 ते 2005 पर्यंत. त्यांनी पण शिवसेनेतनंच त्यांना उमेदवारी होती. शिवसेनेचेच नगरसेविका लक्ष्मीबाई प्रल्हाद बाविस्कर. आणि आमचा खूप मोठा परिवार आहे. बाविस्कर परिवार, सोनवणे परिवार, तो सर्व इथेच असतो. माझं बालपण, लहानपण सर्व इथेच झालेलं आहे. मला सांगा, ही उमेदवारी तुम्ही का घेतली? आता ठीक आहे, रोटेशन आलेलं आहे, पण मग आपल्या अंमळनेर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि काही आता आम्ही सामाजिक, जरी मी डॉक्टर असलो तरी माझं सामाजिक शिबिरे वगैरे चालू असतात. संबंध येतो, सर्वीकडे संबंध असतो. त्यातूनच याची प्रेरणा भेटली आणि त्यातूनच माझं फॉर्म भरण्याचं ठरलं. त्याच्यामध्ये मला त्यांनी चान्स दिला, त्याच्याबद्दल सर्वांचे धन्यवाद करतो. आणि जर व्हिजन बघायला गेले तर व्हिजन तुम्ही लोकांना माहीत नसतं. आमदाराचे कामं वेगळे, नगरसेवकांचे, काउन्सिलरचे कामं वेगळे, नगराध्यक्षाचे कामं वेगळे वेगळे असतात. आमदार साहेब ग्रामीण भागाचा विकास करू शकतात. शहराचा विकास हा नगरपालिकेवरतीच अवलंबून असतो. या छोट्या छोट्या गोष्टी जनतेला माहीत नसतात बऱ्याचदा. शहरातले रोड असेल, तुमचं स्वच्छता असणार, तुमचं सांडपाण्याची व्यवस्था, तुमचा कचरा, तुमचं पाणीपट्टी, घरपट्टी, तुमचं पाण्याचे प्रॉब्लेम, तुमचं पाणी किती दिवसात येतं, काय होतं, तुमचं रोडचं मेंटेनन्स कोण करतं, तुमचं ट्रॅफिकचं मॅनेजमेंट कोण करतं, हे सर्व उद्योगधंदे, हे सर्व नगर परिषदेच्या अंडरमध्ये येतं. हे सुद्धा लोकांना कळायला हवं. त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ह्या सरकारने संविधानामध्ये ह्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत. तर त्याच्यामधून जेवढा त्या विकासासाठी ह्याच विकास आपण फक्त नगरपालिकेच्या मधून, आणि आता चान्स आलाय स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका परत लागलेल्या 7 वर्षानंतर, सर्वांना पण उत्सुकता आहे आणि आम्ही नवीन उमेदवार, आम्हाला पण उत्सुकता आहे निवडणुका. मला सांगा, आज जे वातावरण आहे, शहर विकास आघाडी आणि शिंदे सेना या दोघांमध्ये ही लढत राहणार आहे. तर या लढतीकडे तुम्ही कसं पाहता? सर्वात अगोदर पण मी जे उमेदवार भेटलो सांगितलं, ह्या गोष्टी ठीक आहे, आता रोटेशनला आहे. मग या सर्व गोष्टी मैत्रीपूर्ण होऊ द्या. काही गोष्टी क्षणिक असतात. आम्ही पारंपरिक राजकारणी नाही, पण भविष्याचा अजून नाही, पण आता हे निवडणूक झाल्यानंतर त्या गोष्टी ठरतात. तुमचे राजकीय भवितव्य वगैरे तुम्ही काय करणार आहे. आम्ही खेडीमेडीच्या वातावरणात इलेक्शन व्हायला पाहिजे, एवढंच मी म्हणजे सर्वांना, जे नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, सर्वांना ती विनंती करतो. तुमचं असं ठोस विजन काय आहे नगरपालिकेला, म्हणजे अंमळनेर शहराबद्दल तुमचं विजन काय? सर्वात जास्त म्हणजे इथे प्रश्न आहे तो पाणीचा. पाणी जर ते 8 ते 2 दिवस झाले तर त्याच्यात सर्वात अगोदर तो प्रयत्न राहील. नंतर रोडांचे, नंतर मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे मला ती गोष्ट करायला खूप सोपी राहणार आहे. ते हॉस्पिटलचं जसं मी प्रत्येक ठिकाणी शिरपूरचं उदाहरण देतोय. शिरपूरचं उदाहरण याच्यासाठी देतोय, 20 वर्षापूर्वी मी शिरपूरच्या याच्यात नगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये इंटर्नशिप केलेली आहे. त्याच्यामध्ये त्या काळात त्यांच्याकडे खूप हायर फॅसिलिटी होत्या. आता तर कुठे त्यांनी मेडिकल कॉलेज पण तयार केलेलं आहे तिथं. तसं अंमळनेर सारख्या मोठ्या शहरामध्ये ती गोष्ट अजून झालेली नाहीये. रुरल हेल्थसाठी RH वगैरे आहे, पण मग तो RHचा भाग वेगळा असतो, की जे सिव्हिल, तेच जळगाव जिल्ह्याच्या सिव्हिल सर्जनच्या अंडरमध्ये येतं. पण आपल्या पालिकेमध्ये आपण त्याच्यातनं नगराध्यक्ष निधी वगैरे त्याच्यातनं मदत करणं, ह्या बऱ्याच गोष्टी आपण उपलब्ध करू शकतो आणि काही नवीन गोष्टी आणू शकतो, ज्या जळगाव जिल्ह्यात नाहीये. ते एक माझं मॅक्झिमम व्हिजन राहील. आणि काही नवीन उद्योगधंदे आणण्याचा माझं एक राहील. ते एक तरी कोणता तरी मोठा, आपल्याकडे विप्रो समूह आहे,
तुमचं पटेल समूह आहे, अजून तुमचे प्रतिपंढरपूर म्हणून आहे, आपल्याकडे मंगळग्रह मंदिर आहे, प्रतिपंढरपूर आहे, तुमचं प्रताप कॉलेज आहे, खाशी मंडळ आहे. या जास्त जास्त शिक्षणाचं कसं काही MPC साठी UPSC साठी काही मोठं करता येईल का, काही IT साठी काही करता येईल का, त्याचा सर्व अभ्यास करूनच मग मी त्याच्यात प्रयत्न करेल जे चांगलं असेल ते. अंमळनेर शहरात शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय, व्यापारी असे सर्व क्षेत्रातले नागरिक आहेत, सुज्ञ नागरिक आहेत. या मतदार राजांना, या नागरिकांना तुम्ही काय काय आव्हान करतायत या निवडणुकीच्या बाबतीत? आताच मी म्हणजे सर्वांना विनंती करतो, आताच ह्याच वेळी तुमची खरी परीक्षा आहे. तुम्हाला मतदार किती कॉन्शियस आहे, किती तो शिक्षित आहे, ह्या अंमळनेर नगरपालिकेवरती सर्व जळगाव जिल्ह्याचं लक्ष आहे. त्याच्यावरतीच तुमचं ठरेल की तुम्ही काय करता, मतदार राजा काय करतो. त्याला नम्र विनंती आहे, त्याने विचार करून विचारपूर्वक तुम्हाला आवडणाऱ्या उमेदवाराला मतदान करा. मित्रांनो, या यंदाच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुशिक्षित उमेदवार, उच्च शिक्षित उमेदवार म्हणून डॉक्टर परीक्षित बाविस्कर यांच्याकडे पाहिलं जात आहे. येणारा आता काळच समजेल. 2 तारखेला निवडणूक आहे. 3 तारखेला जो निकाल लागेल त्याच्यावर समजेल की नेमकं मतदार राजा किती सुज्ञ आहे, किती चाणाक्ष आहे, किती पारखे आहे. तर आपण या तुर्तास आपण या उमेदवाराला आपल्या महादर्पणच्या वतीने शुभेच्छा देऊया. धन्यवाद.